बांधवांनो, मागच्या 2 व्याख्यानांमध्ये आपण कविता म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काही प्रमाणामध्ये कविता म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. कवितेलाच समजून घेण्यासाठी आणखी मी 3 व्याख्यानं देणार आहे आणि त्या व्याख्यानांचा विषय आहे कशी असते कवितेची भाषा. आजच्या पहिल्या व्याख्यानामध्ये कवितेच्या भाषेच्या संदर्भामध्ये किंचितसं खोलवर जाऊन मी काही गोष्टी मांडणार आहे. यानंतरच्या दुसऱ्या भाषणामध्ये प्रेम आणि निसर्ग कवितेची भाषा यावरची मांडणी करेन आणि यातल्या तिसऱ्या व्याख्यानामध्ये मी आंबेडकरी कवितेची भाषा या विषयावरची मांडणी करेन. ज्याला कविता लिहायची आहे, ज्याला प्रत्येक कविता नीटपणानं समजून घ्यायची आहे, त्याची कवितेच्या संदर्भामध्ये एक बौद्धिक तयारी, मानसिक तयारी ही असावी लागते. ज्याच्याकडे काही अशा प्रकारची तयारी आहे त्यालाच कविता म्हणजे खऱ्या अर्थाने जी विशुद्ध भावकविता असते, अत्यंत काव्यात्मक स्वरूपाची कविता असते, ती कविता त्यालाच समजून घेता येते. इतर काही सोप्या पद्धतीच्या कविता ज्या असतात त्या समजून घेता येतात सर्वांनाच, परंतु साऱ्याच कविता सर्वांना समजून घेता येत नाही. त्याच्यासाठी काही तयारी करावी लागते आणि त्यासाठीच म्हणून कवितेची भाषा कशी असते हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला हे माहीतच आहे की गोष्ट सांगणे, कथन करणे किंवा संवाद करणे किंवा विचार मांडणे हे कविता या वाङ्मय प्रकाराचं उद्दिष्ट नसतं, म्हणजे खास उद्दिष्ट नसतं. त्याच्या जोडीला ते येत असेल, परंतु कविता या वाङ्मय प्रकाराचं खास उद्दिष्ट उत्कट भावनेचा, ओसंडून वाहणाऱ्या, तुडुंबलेल्या, अनावर झालेल्या भावनेचा आविष्कार करणं, नेमकेपणानं आविष्कार करणं हे कविता या वाङ्मय प्रकाराचं उद्दिष्ट असतं. आणि अशा प्रकारचं उद्दिष्ट या वाङ्मय प्रकाराचं असतं, म्हणूनच कवितेची अशी वेगळी भाषा घडत असते. ती कशी घडते, का घडते हे आपणाला आजच्या व्याख्यानामध्ये समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेत असताना आणखी पुन्हा एकदा कवितेतला अनुभव कसा असतो याच्या संदर्भामध्ये आणखी काही मांडणी थोडीशी करणं गरजेचं असतं. भावनेचा आविष्कार करणं, माणसाच्या अनेकविध प्रकारच्या भावना असतात. प्रेमाची भावना असते, द्वेषाची भावना असते, तिरस्काराची भावना असते, संतापाची भावना असते, दुःख, वेदना, आनंद, हर्ष अशा प्रकारच्या अनेक भावना असतात. प्रेमभावनेमध्ये ही ओढ, हुरहुर अशा भावना असतात, विरह असतात, दुःख, व्याकुळता असते, ठसठस असते, ठणक असते, कळ असते. यातील कोणत्याही भावनेचा आविष्कार जर कवीला करायचा असेल तर तो उफळून येणाऱ्या, अनावर झालेल्या भावनेचा आविष्कार करायचा आहे. आणि तो नेमकेपणानं आविष्कार करण्यासाठी भाषा अपुरी असते, म्हणून कवीला आपली भाषा स्वतंत्र घडवावी लागत असते. कवितेतला अनुभव काव्यात्मक असतो हे मी आधीच सांगितलं. तो तरल, सूक्ष्म, अनामिक, भावगर्भ, व्यामिश्र, गुंतागुंतीचा असतो. ती तरलता, सूक्ष्मता कशी असते याचं विस्तारानं विवेचन आपण केलेलं आहे. याप्रमाणेच कवितेतला अनुभव हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असतो. परिणामकारक, बोचणारा, झोंबणारा, कुरतडवणारा, ठणकणारा, ठसठसणारा, सलणारा, सोलणारा, चिरणारा, हादरवणारा, चिंधडवणारा, व्याकुळ करणारा,
चिडवणारा, संतप्त करणारा, वेदना दग्ध बनवणारा, या प्रकारचा जसा कवितेचा अनुभव असतो, त्याचप्रमाणे कवितेतला अनुभव हा हळुवार, कोमल, मोहरून टाकणारा, पुलकित करणारा, रोमांचित करणारा, ओढ लावणारा असा हळुवारही असतो. हा अनुभव अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा असतो. अनाकलनीय, उत्कट, आवेगपूर्ण, ओसंडून वाहणारा, उफाळून येणारा अशा स्वरूपाचा असतो. उसळ्या मारणारा असतो आणि अशा प्रकारचा तो असतो. म्हणून हा अनुभव मांडण्यासाठी कवीला प्रचलित भाषा ही अपुरी पडत असते. गळ्यामध्ये दाटून आलेल्या हुंदक्याच्या अवस्थेमध्ये माणसाच्या मनाची जी स्थिती होत असते ना, तशा प्रकारचा हा काव्यात्मक अनुभव असतो. आणि अशा स्वरूपाचा हा अनुभव असल्यामुळं तो नेमकेपणानं व्यक्त होणं, नेमकेपणानं प्रकट करणं कवीला कठीण जात असतं. म्हणून कवी भाषा घडवतो आणि त्यातून कवितेच्या भाषेला एक वेगळं रूप प्राप्त होतं. तर काय रूप प्राप्त होतं? कशी असते कवितेची भाषा? नेमकं कवितेमध्ये काय देण्याचा प्रयत्न, कशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न कवी करत असतो? तर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, अगदी सुलभ स्वरूपाच्या, उद्बोधक स्वरूपाच्या, प्रासादिक स्वरूपाच्या ज्या कविता लिहिलेल्या असतात, तशा कवितांपासून ते अत्यंत व्यामिश्र स्वरूपाच्या कवितांच्या पर्यंत अनेकविध प्रकारची भाषा ही वापरलेली असते. म्हणून कवितेची भाषा नेमकी अशीच असते असं नेमकं उत्तर देता येत नाही. तर जसा भाव तशी कवितेची भाषा असं त्या संदर्भात आपणाला म्हणता येणार नाही. पण वर्णन करणं, विश्लेषण करणं, कथन करणं हे अपेक्षित नसतं कवितेमध्ये. म्हणून ती भाषा वर्णन करणारी, विश्लेषण करणारी, कथन करणारी नसून आविष्करण करणारी असते, प्रत्यय देणारी असते, जिवंतपणानं तो भावानुभव उभा करणारी असते. ती भाषा मनाला हळुवार स्पर्श करणारी असते, परिणामकारक असते. ती विशेषतः अनेकार्थसूचक असते, हादरवून टाकणारी असते, मोहरून टाकणारी असते. अशा स्वरूपाची भाषा कवी कशी घडवतो, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपणाला कवितेला भाषा वापरत असतो जो कवी, त्या भाषेमध्ये कोणत्या शक्ती असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जी संस्कृत काव्य मीमांसा झालेली आहे, त्या संस्कृत काव्य मीमांसेमध्ये भाषेच्या 3 प्रकारच्या शक्ती मांडलेल्या आहेत. एक अभिधा, दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा ही जी शक्ती आहे, त्या शक्तीमध्ये काय असतं, तर त्या शक्तीमध्ये वाच्यार्थ असतो. म्हणजे जे बोललो तोच त्याचा अर्थ. उदाहरण गाय म्हणजे गाय हा प्राणी, हत्ती हत्ती हा प्राणी, सिंह सिंह हा प्राणी, हा वाच्यार्थ. लक्षणामध्ये लक्षार्थ असतो, म्हणजे जसा वाच्यार्थ, जसं उच्चारलं तसाच अर्थ नसतो, तर लक्षण सांगितलं. चला बसा ताटावर असं आपण म्हणतो, ताटावर बसत नसतो, तर ताटाच्या बाजूला बसून जेवण करत असतो. इथं लक्षणा अशा स्वरूपाचा अर्थ आहे.
भाषेचा. लक्षणा ही शक्ती आहे भाषेची. आणि व्यंजना ही शक्ती जी भाषेची असते ती शक्ती महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची शक्ती असते. व्यंजना शक्ती म्हणजे जे बोललं तोच अर्थ नव्हे तर त्यापेक्षा अधिक काहीतरी सूचित करणं, अधिक काहीतरी व्यक्त करणं. जे बोललं गेलंय त्याच्यापेक्षा दुसरंच काहीतरी किंवा परिणामकारक रीतीनं तीव्रतेनं मांडणं हा भाग भाषेच्या व्यंजना शक्तीमध्ये असतो. आणि हा जो भाषेच्या व्यंजना शक्तीमध्ये भाग असतो त्याचाच वापर बहुतांशपणानं आपल्याकडं केलेला आपणाला दिसून येतो. आणि कवितेमध्ये अशा स्वरूपाच्या भाषेचा वापर होत असतो, भाषेच्या व्यंजना शक्तीचा वापर होत असतो. आणि ही जी व्यंजना शक्ती आहे भाषेची, त्या व्यंजना शक्तीची कितीतरी रूपं आहेत. त्या अनेकविध रूपांचाच, त्यातल्या वेगवेगळ्या रूपांचा वापर कवी आपल्या कवितेत करत असतो. आणि म्हणून भाषेच्या या कोणकोणत्या रूपांचा वापर कशा कशा पद्धतीनं केला जातो आणि ती काय रूपं आहेत किंवा त्या काय शक्ती आहेत याचा विचार कविता लिहिणारा प्रत्येकच कवी खोलवर जाऊन करत असतो असं नाही. कवितेचा रसिकही त्याचा विचार खोलवर जाऊन करत असतो असं नाही. परंतु ज्याला गंभीरपणानं कवितेकडं बघायचं आहे, ज्याला कवितेमध्ये चांगल्या पद्धतीनं कविता लिहायची आहे किंवा ज्याला कविता लिहिता येते, त्या माणसानं आपली कविता अधिक चांगली व्हावी यासाठी भाषेच्या या शक्ती समजून घेणं गरजेचं असतं. कारण त्या साऱ्या याच शक्तींचा वापर कवितेसाठी आपणाला करावा लागतो. रसिकानं देखील भाषेच्या या शक्ती गंभीरपणानं समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. एका कवितेत म्हटलेलं आहे, डोळ्यामधल्या डाळिंबीचा सांग धरावा कैसा पारा, हे आपण समजून घेतलंय. पण डोळ्याचा संदर्भ कवितेमध्ये अनेकदा येत असतो. डोळ्यातल्या डोहामध्ये नको खोल खोल पाहू, डोळ्यातल्या डोहामध्ये नको खोल खोल पाहू. ही भाषा निराची आहे. डोळ्यातला डोहा असतो का? तर प्रत्यक्षातला डोह आणि डोळ्यातला डोह याची तुलना केली तर डोळ्यात काही डोह नसतो, डोळ्यात बुबळं असतात असं आपण म्हणू. पण कवी जेव्हा डोळ्यातल्या डोहामध्ये नको खोल खोल पाहू असं म्हणतो तेव्हा डोळ्याचा एक डोह असतो, तो खोल खोल डोळ्याचा डोह जो आहे ना, तीच सूचकता आहे. अशा प्रकारची सूचकता कवितेमध्ये असते. आपण जरा भाषेच्या या शक्तीच्या जरासं खोल खोल जाण्याचा प्रयत्न करूया. काय करत असतो कवी? भाषेसाठीचे किंवा भाषेतले, भाषेच्या शक्तीतले जे निरनिराळे अलंकार असतात, त्या अलंकारांचाच कवी कळत नकळतपणानं आपल्या कवितेमध्ये वापर करत असतो, जाणते अजाणतेपणानं वापर करत असतो. काय असतात अलंकार? अलंकार म्हणजे दागिने. दागिने हे प्रामुख्यानं स्त्रिया घालतात. अंगावर दागिने घातल्यामुळं स्त्रियांचं आधीच असलेलं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. नथ हा दागिना आहे जुन्या काळातला, मोरणी हा दागिना आहे, कानातली फुलं हा दागिना आहे, मंगळसूत्र हा दागिना आहे.
हे सोन्याचे दागिने, असे वेगवेगळे दागिने. यानं स्त्रीचं सौंदर्य खुलतं. भाषेत ही दागिने असतात, पण भाषेतले दागिने, भाषेतले अलंकार, या वेगवेगळ्या अलंकारांचा वापर केल्यामुळं त्या कवितेचं निव्वळ वरवरचं सौंदर्यच खुलत असतं असं नाही. वरवरचं सौंदर्य तर खुलतंच, परंतु भाषेमध्ये जे वेगवेगळे अलंकार असतात, त्या भाषेतल्या वेगवेगळ्या अलंकारांच्या वापरामुळं वरवरचं सौंदर्य त्या कवितेचं वाढतं असं नाही, तर तिच्या आशयाचं सौंदर्य वाढतं, तिच्या अर्थाचं सौंदर्य वाढतं. ज्या प्रकारची अनुभूती तो कवी देऊ पाहतो, त्याची अनुभूती त्या अलंकारांच्यामुळे वाढत असते, परिणामकारकता वाढत असते. आणि त्याचप्रमाणे या अलंकारांच्या वापरामुळं सूचकता मोठ्या प्रमाणात वाढत असते. हे सारेच्या सारे अलंकार आपण जरा समजून घेतले ना, तर पायाभूत अशा प्रकारच्या ज्या भाषिक गोष्टी कविता लिहिणाऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्या कळू शकतात आणि त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं करू शकतो. अर्थात ज्याच्याकडं कविता लिहिण्याची कुठलीच शक्ती नाही, अशा कुणालाही याचा अभ्यास केल्यानं कविता लिहिता येईल असं नाही. पण ज्याला आधीच कविता लिहिता येते, त्याची ज्याला ओढ आहे, अशा माणसानं जर या गोष्टी बारकाईनं समजून घेतल्या ना, तर त्याला अधिकात अधिक चांगली कविता लिहिता येऊ शकते. म्हणून कवितेचे अलंकार आपण समजून घेऊ, यासाठी समजून घेऊ की या अलंकारांचाच वापर कवी आपल्या कवितेमध्ये करत असतात आणि त्यातून कविता अधिकात अधिक सुंदर, अधिकात अधिक उत्कट, अधिकात अधिक प्रत्ययकारी, अधिकात अधिक जिवंत बनवत असतात. अर्थालंकार असतात आणि शब्दालंकार असतात. आधी आपण भाषेचे जे अलंकार आहेत, त्या भाषेच्या अलंकारामधील शब्दालंकार काय असतात आणि अर्थालंकार काय असतात, कसे असतात, याची नोंद पहिल्यांदा करू. आणि त्यातल्या जवळजवळ बहुतांश अलंकारांचं स्वरूप काही उदाहरणांच्या सह आणि काहीशा विश्लेषणासह मी आपल्यासमोर मांडणार आहे. माझं जे मर्यादित आकलन आहे, त्या आकलनानुसार याची मांडणी मी आपल्यासमोर करणार आहे. अलंकारांच्या मध्ये शब्दालंकार असतात. त्या शब्दालंकारांच्या मध्ये अनुप्रास, एमक आणि श्लेष हे 3 शब्दालंकार असतात. या शब्दालंकारांचा वापर आजवर मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपणाला दिसून येतो. अलीकडची कविता ही प्रामुख्यानं मुक्त छंदातली आहे आणि त्या मुक्त छंदातल्या कवितेमध्ये विशेषतः अनुप्रास, एमक यांचा वापर फार कमी झालेला आहे आणि हे गद्य आहे की कविता आहे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. अर्थात पद्यामध्ये लिहिलं तीच कविता असते, एमक जुळवली आणि तशा पद्धतीचं लेखन केलं तीच कविता असते असं काही मला म्हणायचं नाही. म्हणजे अगदी एमकांचा विचार न करता पूर्णपणानं मुक्त छंदात लिहिलेली ही कविता असू शकते, परंतु त्याचा गाभा हा काव्यात्मकता हा असावा लागतो. नुसतंच वर्णन विश्लेषण असेल तर ती कविता होत नसते. आणि हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, कवितेच्या भाषेमध्ये बहुतांश कविता अशा असतात की त्यात
प्रत्येक ओळीत कविताच दिसेल असं नाही. काव्यात्मकतेचा निकष लावून जर आपण अनेक कविता तपासायला लागलो तर त्या कवीच्या कवितेतील काही मोजक्या ओळींमध्ये उत्कट अशी काव्यात्मकता दिसेल आणि ती उत्कट काव्यात्मकता किंवा त्या उत्कट काव्यात्मकतेकडं घेऊन जाण्यासाठी आधी जी कवी भाषा वापरतो ती कथनात्मक असू शकते, वर्णनात्मक असू शकते. शेवटपर्यंत कथनात्मक, वर्णनात्मक, विश्लेषणात्मकच सगळं गेलं तर ती कविता कविताच राहत नसते. ती उत्कटतेकडं, काव्यात्मकतेकडं नेणं महत्त्वाचं असतं. अनुप्रास, सेमक, श्लेष हे शब्दालंकार असतात आणि अर्थालंकार महत्त्वपूर्ण असतात. कोणकोणते अर्थालंकार असतात? शब्दालंकार हे वरवरचं सौंदर्य वाढवतात, परंतु भाषेतले जे अर्थालंकार असतात ते भाषेमधले अर्थालंकार अर्थच बदलून टाकतात, आशयच बदलून टाकतात, आशयाचा विस्तार करतात किंवा आशयाची अनेकार्थता वाढवतात. अशा प्रकारचे अनेक अलंकार भाषेमध्ये असतात. त्या अर्थालंकारांच्या मध्ये काही महत्त्वपूर्ण शब्द समजून घेणं गरजेचं असतं. त्यात उपमेय असतं. उपमेय म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचंय ते, ज्याच्याबद्दल सांगायचे ते. उदाहरणार्थ, सुंदर चेहऱ्याबद्दल सांगायचंय. चेहरा किती सुंदर आहे. चेहरा हे उपमेय. मग चेहरा किती सुंदर आहे एवढं सांगून नाही थांबायचं. हा चेहरा चंद्रासारखा आहे. हा चेहरा कमळासारखा आहे. किंवा डोळे, हे डोळे कसे आहेत, किती सुंदर डोळे आहेत. एवढं म्हणून समाधान होत नाही, तेव्हा कवी म्हणतो तुझे डोळे हरिणीच्या डोळ्यासारखे टप्पोरे आहेत. यामध्ये डोळे हे काय आहे, उपमेय आहे आणि हरिणीचे डोळे हे उपमान आहे. उपमेय आणि उपमान या दोन गोष्टी या अर्थालंकारांमध्ये बहुतांशी येतातच. आणि त्यात साधारण धर्म, साम्यवाचक शब्द हेही येत असतात. साधारण धर्म म्हणजे डोळ्या, या विशिष्ट व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आणि हरणीच्या डोळ्यामध्ये असणारा साधारण धर्म, साम्य. आणि ते साम्य दाखवणारे शब्द, या गोष्टी अर्थालंकारामध्ये समाविष्ट होत असतात. हे घटक महत्त्वाचे असतात. कोणकोणते अर्थालंकार असतात? उपमा, उत्प्रेक्षा. उपमा, उत्प्रेक्षा, अपनुती, रूपक. उपमा, उत्प्रेक्षा, अपनुती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह. व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती. स्वभावोक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्त, विरोध अथवा विरोधाभास, असंगती, सार, व्याजस्तुती, व्याजोक्ती. असंगती, सार,
व्याजस्तुती, व्याजोक्ती, चेतन गुणोक्ती असे सारे भाषेचे अर्थालंकार असतात. मराठी भाषा, मराठी व्याकरण, भाषेच्या शक्ती या संदर्भामध्ये काहींचं खोलवर जाऊन अभ्यास करणाऱ्या मंडळींना किंवा मराठीच्या विद्यार्थ्यांना, मराठीच्या शिक्षकांना, मराठीच्या प्राध्यापकांना या गोष्टी तशा नव्या नाहीत, माहीतच असतात. परंतु सर्वसामान्यपणे सर्वसामान्य रसिकांच्यासाठी ही मांडणी करतो तेव्हा भाषेचे हे जे अर्थालंकार आहेत, हे अर्थालंकार कवितेमध्ये कसे वापरले जातात आणि या अर्थालंकारांमधून कविता कशी प्रत्ययकारी, जिवंत, परिणामकारक बनत जाते, हे आपणाला इथं काही प्रमाणामध्ये समजून घ्यायचं आहे. यातल्या काही अर्थालंकारांचं मी माझ्या परीनं काहीसं स्पष्टीकरण करणार आहे. अर्थालंकारांचं स्पष्टीकरण करत असताना मी शब्दालंकाराचं स्पष्टीकरण काही प्रमाणामध्ये केलेलंच आहे. तरी आणखी थोडंसं शब्दालंकारांच्या संदर्भामध्ये काहीसं स्पष्टीकरण करतो. अनुप्रास काय असतो तर वाक्यामध्ये अथवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती जेव्हा होते आणि त्यातल्या नादामुळं जेव्हा त्या मांडणीला सौंदर्य प्राप्त होतं, आकर्षकता प्राप्त होते, विलोभनीयता प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा शब्दालंकार तयार होत असतो. उदाहरणार्थ, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. किंवा संत तुकोबांचा एक अभंग आहे, बरा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो. बरा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो, असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. मग हा अलंकार त्या शब्दांची मांडणी केलेली आपणाला दिसून येते. त्या अक्षराची मांडणी जेव्हा विशिष्ट काळाच्या अंतराने कवितेच्या मध्ये, त्याचबरोबर कवितेतल्या कोणत्याही ठिकाणी होते, तेव्हा एमक हा अलंकार होतो. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरं वेगवेगळ्या अर्थानं आल्यास एमक हा अलंकार घडत असतो. मी ज्ञानेश्वरीमधलं एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. 80चं वर्णन करत असताना किंवा 80चं स्वरूप वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी एक मांडणी केलेली आहे. त्या मांडणीमध्ये जीवाचे निनावे तृणहीन ओलांडावे अशा पद्धतीनं अहिंसक माणूस वागत असतो. गवतसुद्धा ओलांडत नसतो. जीवाची हिंसा करणंचं दूरच, त्यातच अहिंसक माणसाचं वागणं किती हळुवार असतं. याची मांडणी करत असताना संत ज्ञानेश्वरांनी मोहाचे निसांकडे लाशी पिले धरी तोंडे तेथ दाताचे अरगडे लागे जैसे. मोहाचे निसांगडे लाशी पिले धरी तोंडे तेथ दाताचे अरगडे लागे जैसे अशी मांडणी करतात. म्हणजे
लाशी म्हणजे मांजर आपल्या पिलांना प्रेमभरानं आपल्या तोंडात धरते, परंतु तोंडात धरून सुद्धा तिथं दाताची टोकं पिलांना अजिबात इजा करत नाहीत, हळुवारपणानं नेतात. तसा अहिंसक माणूस वागत असतो याची मांडणी केलेली आहे. अगदी संत ज्ञानदेवांच्या पसायदानामध्ये देखील यमकांचा वापर हा झालेला आहेच. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे. यामध्ये सुद्धा एमक या अलंकाराचा वापर झालेला आपणाला दिसून येतो. श्लेष नावाचा एक अलंकार असतो, त्यामध्ये एक शब्द दोन अर्थांनी प्रामुख्यानं वापरलेला आपणाला दिसतो. तिथे श्लेष अलंकार असतो. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. काय गोविंदराव, तुम्हाला सुपारी लागते का? मग गोविंदराव म्हणतात, हो लागते ना. आणि मग त्यांना परत म्हटलं तर, लागते तर मग का खाता? इथे सुपारी लागते का, लागते का हे पहिल्या वाक्यातलं, हवी आहे का या अर्थानं लागते का हा शब्द येतो. आणि पुढे मग लागते तर का खाता? सुपारी खाल्ल्यामुळं चक्कर येणे, भोंड येणे असं होत असतं. काय झालं, अशी लागते त्याला लागले म्हणतात, अशी लागते तर का खाता? अशा पद्धतीनं जेव्हा भाषेचा वापर केला जातो तेव्हा श्लेष अलंकार बनत असतो. म्हणजे एकच शब्द वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये दोन अर्थांनी वापरल्यामुळं जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार घडत असतो. अशा अलंकाराचा वापर देखील कवी आपल्या कवितेमध्ये करत असतात.